येथे आज प्रचाराच्या निमित्त आलेले आपल्या सर्वांचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष परशुराम दे, व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी, उपस्थित बंधूंनो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला संगमनेरमध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई लढायची. मित्रांनो, आज आपल्याला संगमनेर भयमुक्त करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. संगमनेरमधील आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एक मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. यासाठी सुद्धा एक माझी उमेदवारी आहे. आज तालुक्यामध्ये युवकांचा, बेरोजगारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेरमध्ये सरकारी स्तरावरील MIDC, मोठी MIDC, आरोग्यासंदर्भात आपल्याला 500 उपजिल्हा रुग्णालयाचा सुद्धा आपला प्रयत्न राहणार आहे. आज लाडक्या बहिणीच्या माध्यमातून, संजय गांधीच्या माध्यमातून, शेतकरी PM सन्मानच्या माध्यमातून, विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आपण प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकापर्यंत आज पोहोचलो आहे. येणाऱ्या 20 तारखेला माझ्या नावासमोरील येणाऱ्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण चिन्हासमोरील जे बटन आहे ते दाबून आपण मला आपल्या सर्व मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. येणाऱ्या आज आपण माझ्यासाठी 20 तारखेपर्यंत, आता निवडणुकीला थोडा कालावधी शिल्लक आहे, आपण माझ्यासाठी पूर्ण 24 तास वेळ द्या. यापूर्वी सुद्धा आपण प्रत्येक महायुतीचे पदाधिकारी असतील, आपल्या लाडक्या बहिणी असतील, युवक असतील, शेतकरी बांधव असतील, सर्व एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला या महायुती सरकारने आपल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी, शिंदे साहेबांनी उमेदवारी देऊन तुमच्यासारख्या एक सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलाचा सन्मान केला आहे. आज संगमनेर तालुक्यामध्ये असलेली जी भीती, दहशत प्रचारानिमित्त मी फिरताना गावागावात बघितली. मी आपल्याला सर्वांना शब्द देतो का आपल्या पाठीशी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण संगमनेर तालुका भयमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. विकासाच्या बाबतीत सुद्धा आज आपल्याला नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी महायुती सरकारच्या माध्यमातून 650 कोटी रुपये संगमनेर तालुक्यासाठी दिलेत. त्यामुळे भविष्यात सुद्धा साहेबांनी आपल्याला भरपूर प्रेम देत आलेत. साहेब, भविष्यात सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळेल. जे आज गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवरचे प्रश्न आहेत, तालुक्यामधील पाण्याचा प्रश्न आहेत, हे सर्व आपण विखे पाटलांच्या माध्यमातून मार्गी लावू. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत त्यांनी माझ्या बाबतीत तळेगाव इथे सभा घेतली तर तिथं 3 खासदार आणले होते व एक माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणला होता. बघा, एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला पाडण्यासाठी, त्याला निवडणूक त्याच्या विरोधात प्रचार करण्यासाठी जर 3 खासदार, एक माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा येत असेल तर आपला विजय निश्चित आहे. आपल्या मागे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजयदादा विखे पाटील व शिंदे साहेबांची मोठी ताकद आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितच आपला प्रयत्न राहणार आहे का विकासाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये मोठी जी आज परिवर्तनाचा निर्धार सर्वसामान्य लोकांनी केलाय, त्या परिवर्तनाच्या निर्धारामधून आपण नक्कीच 23 तारखेला गुलाल आपला घेणार आहे. माझी पुन्हा आपल्याला विनंती राहील का येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सर्व मायबाप जनतेची सेवा करण्याची मला संधी द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.